नमस्ते इंजीनियर्स, क्या आप भी प्रोजेक्शन ऑफ प्लेन के प्रॉब्लम सॉल्व करते समय रेस्टिंग ऑन साइड, रेस्टिंग ऑन कॉर्नर, प्लेन रेस्ट इन एचपी में कंफ्यूज हो जाते हैं। अक्सर स्टूडेंट को समझ नहीं आता है कि लाइन एक्स वाई के प्लेन ऊपर ड्रॉ करना है क्या नीचे ड्रॉ करना है। आज के इस वीडियो में हम इस कंफ्यूजन को हमेशा के लिए दूर करेंगे और प्लेन प्रोजेक्शन के सारे स्टेज को स्टेप बाय स्टेप समझेंगे। चलिए शुरू करते हैं बच्चों, प्रोजेक्शन ऑफ प्लेन का प्रॉब्लम नंबर 1। तो बच्चों, हमको प्रॉब्लम क्या दिया है? रेक्टेंगुलर प्लेन हैविंग स्मॉलर साइड 35 mm and longer side 50 mm is rest on HP. On one of its smaller side is inclined is 45 degree with HP. Draw the projection of plane if its resting side is inclined to VP at an angle 50 degree. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला पहिल्यांदा काय ड्रॉ करण्यासाठी दिले? पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलंय की रेक्टँगुलर प्लेन आहे. रेक्टँग्युलर प्लेन म्हणजे एक रेक्टँगल आहे. ओके, गिवन मध्ये आपण पहिल्यांदा काय घेतले? रेक्टँगल घेतलेले आहे. ओके, रेक्टँगल घेतला. त्यानंतर काय सांगितलंय की स्मॉलर साईड 35 mm आहे. स्मॉलर साईड काय? 35 mm. आपण स्मॉलर साईड गिवन मध्ये घेतली. त्यानंतर लॉंगर साईड 50 mm. त्यानंतर अँगल विथ एचपी. अँगल विथ एचपी काय असतो आपला? अँगल विथ एचपी हा अँगल विथ एचपी. अँगल विथ एचपी काय असतो? थिटा. ओके, ते कुठं असतो? एक्स वाय लाईन वरती असतो. एक्स वाय लाईनच्या वरती असतो. अँड अँगल विथ व्हीपी. अँगल विथ व्हीपी काय आहे? फाय. तो किती दिलाय? 50 डिग्री. ओके, तो हे काय दिलं आपल्याला? गिवन दिलेलं आहे. तर चलिए स्टार्ट करते हे प्रॉब्लेम ड्रॉ करते हे. तर बघा मित्रांनो, प्रॉब्लेम ड्रॉ करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप तुम्ही प्रोजेक्शन ऑफ लाईन मध्ये सुद्धा बघितली. काय बघितली स्टेप कोणती? की सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागते? एक्स वाय लाईन ड्रॉ करावं लागते. सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागतं? एक्स वाय लाईन काय करावं लागते? ड्रॉ करावं लागते. एक्स वाय लाईन आता आपल्याला प्रोजेक्शन ऑफ प्लेनच्या 3 केसेसमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो ना, त्याच्यामुळे एक्स वाय लाईन जरा थोडीशी मोठी काढायची. ओके, हे झाले एक्स अँड वाय. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला रेक्टँग्युलर प्लेन बनवायचे. आता रेक्टँगल आपल्याला पहिल्यांदा ड्रॉ करायचं आहे. रेक्टँगल रेस्टिंग ऑन काय हवे? साईड्सवर रेस्टिंग आहे. म्हणजे हे झालं तुमचं व्हर्टिकल प्लेन, हे झालं होरिझॉन्टल प्लेन. ओके, एवढं समजलं. आता प्लेन एचपी मध्ये ड्रॉ करायचं. पहिल्यांदा रेक्टँगल किती? स्मॉलर साईड 35 mm. आता ते स्मॉलर साईजवर रेस्ट आहे ना, रेस्टिंग ऑन साईड वरती. मग रेस्टिंग ऑन जर साईड असेल तर स्मॉलर साईड किती आहे? त्याची स्मॉलर साईड किती आहे? 35 mm. मग इथून काय करायचं? एक 35 mm चं अंतर घ्यायचं आणि 2 35 mm ड्रॉ करायचं. ओके, 35 mm इथपर्यंत ड्रॉ केलं. हे किती आलं? 35. त्यानंतर लॉंगर साईड किती? ही झाली स्मॉलर साईड. लॉंगर साईड किती आहे? बघा लॉंगर साईड किती? बघा किती mm दिली लॉंगर साईज? 50 mm. म्हणजे 50 म्हणजे इथपर्यंत लॉंगर साईज दिली 50 mm. ओके, आता आपण काय घ्यायचं? इथं रेक्टँगल ड्रॉ करून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे, फक्त फोकस तुमचा स्क्रीनवर राहू द्या आणि जसे मी ड्रॉ करते तसे स्टेप बाय स्टेप काय करायचे? ड्रॉ करायचे. हे बघा, ह्याला पॅरलर घ्यायची. हे काय झालं? रेक्टॅग्युलर प्लेन तयार झालं. ओके, समजलं. ह्याला नाव देऊ आपण ए बी सी डी. आता हे रेस्टिंग ऑन एच पी. ह्याचे प्रोजेक्शन आपल्याला वर घ्यायची, बरोबर? ह्याचे प्रोजेक्शन आपण काय केले? वर घेतले. थिन लाईन यूज करतो प्रोजेक्शन. ओके, प्रोजेक्शन आणि ह्या एक्स वाय लाईनवर एक डार्क केलं थोडं आपण. हे काय? त्याची प्रोजेक्शन. म्हणजे हे काय आलंय? ए डॅश बी डॅश आणि हा सी डॅश डी डॅश आहे. त्यानंतर ही झाली स्टेज नंबर फर्स्ट. ही कोणती स्टेज आहे? फर्स्ट स्टेज झाली आपली. समजलं? फर्स्ट स्टेज समजली. त्यानंतर सेकंड स्टेज काय आपली? स्टेज नंबर 2. स्टेज नंबर 2 काय बघा?
स्टेज नंबर 2 मध्ये काय करतो, एक पॉईंट कन्सिडर करायचा, ह्याच्या एक तर 10 ते 15 mm अंतर सोडून 20 mm अंतर सोडून पॉईंट कन्सिडर केला. ह्यानंतर आपल्याला काय करायचंय, आपल्याला त्यानंतर थिटा दिलाय. पहिल्यांदा आपण थिटा म्हणजे प्लेन इन्क्लाइन विथ एचपी, प्लेन इन्क्लाइन विथ एचपी किती आहे 45. आपण एक काय केला, पॉईंट कन्सिडर केला. ओके, त्या पॉईंटमध्ये प्लेन किती इन्क्लाइन आहे, 45 डिग्री इन्क्लाइन आहे. इथून तुम्ही किती घेणार, 45. ओके, 45 घेतलं. 45ला एक काय केली आपण, एक लाईन ड्रॉ केली सेम, आणि त्या लाईनवर आपण काय केलं, इधरलं प्लेनची प्रोजेक्शन उचललं. ओके, इथं मार्क केलं, याचे डायमेन्शन खाली ओढले. ओके, हे डायमेन्शन डायरेक्ट खाली ओढले, हे डायमेन्शन खाली ओढले. आता तुम्हाला मी आधी सांगितलेले की इकडून प्लेनची काय ॲज इट इज येते, ज्याच्यावर रेस्ट केली ती रेस्टिंग साईड ॲज इट इज येते प्लेनची. ओके, रेस्टिंग साईड ॲज इट इज आली. ओके, ही काय रेस्टिंग साईड आली ॲज इट इज. हे तुम्हाला एक काय झालं, प्लेन तयार झालं. ओके, समजलं, हे प्लेन कसं तयार झालं, हे प्लेन समजलं. डार्क करायचं असतं, डार्क आहे आपले, हे उत्तर येतं. ही लाईन, हे कोणतं आहे तुमचा पॉईंट, ए डॅश कॉमा बी डॅश, हा तुमचा सी डॅश कॉमा डी डॅश, हा तुमचा ए ॲज इट इज आला, बी हा डी, आणि हा तुमचा सी. ओके, ह्या लाईनला तुम्ही, ही लाईन पण तुमची डार्क असणार, कारण हे काय आपण इन्क्लाइन करून ठेवलेलं आहे ना. आणि इन्क्लाइन थिटा ऑफ प्लेन, हा प्लेन अँगल केलेला आहे किती आहे, 45 डिग्री. ओके, ही झाली स्टेज नंबर 3. आता स्टेज नंबर स्टेज नंबर 2 झाली. आता स्टेज नंबर 3 मध्ये काय, आपण काय करायचं, परत एक लाईनवर पॉईंट्स ॲझ्युम करायचा, एक मनाने एक पॉईंट घ्यायचा, एक 20 ते 25 mm सोडून. त्यानंतर आता आपल्याला अँगल विथ व्हीपी दिलाय. अँगल विथ व्हीपी किती दिलाय, 50 डिग्री. अँगल विथ व्हीपी 50 डिग्री, आणि तो एक्स वायच्या पुढे असतो खाली. मग आपण इथून काय घेणार, 50 डिग्री अँगल घेणार. ओके, एक त्याच्यावर फेंट लाईन ड्रॉ करायची. फेंट लाईन ड्रॉ केली म्हणजे हा काय झाला तुमचा फाय, कायचा, ए बीचा किती झाला, ए बी इन्क्लाइन करतोय ना आपण, ए बीचा फाय किती, 50 डिग्री. ओके, त्यानंतर काय करायचे, तुमचा जे कंपास आहे, ह्या कंपासमध्ये ए टू बी ओके, ए टू बी इतकं अंतर घ्यायचं. ओके, ए टू बी इतकं अंतर घेतलं. ए टू बी इतकं अंतर इथे एक ॲझ्युम करून एक तुमच्या ह्याने इथं काय करायचं, ए टू बी इतकं अंतर त्या लाईनवर मार्क करायचं. लाईनवर मार्क केली, तुम्हाला एक लाईन मिळाली बघा, ए एन तुम्हाला बी मिळाला. हा तुमचा ए, हा तुमचा बी. आता तुम्ही काय करायचं, पॉईंट ए वर ठेवायचा, ए पासून डीचं तेवढंच अंतर असणार आहे. मग ए टू डी काय करायचं, मार्क करायचं इथं. ओके, बी पासून सीचं तेवढंच अंतर असणार आहे जेवढं ए पासून डीचं आहे, इथं मार्क करायचं. ओके, त्यानंतर बी पासून डीचं पॉईंट आपल्याला आता पॉईंट भेटण्यासाठी बी पासून डीचं आणि ए पासून सीचं जेवढं अंतर आहे तेवढं सेमच असणार. मग इथून हे इकडं मारायचं आणि इथून हे थोडं कमी पडलं. ओके, लाईन ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे झालं तुमचं काय झालं, प्लेन इन्क्लाइन झालं. ओके, प्लेन उलटं ठेवायचं नाही, प्लेन असं ठेवायचं नाही, प्लेन असं जे उचलायचं, असं जे तुमचं समजा हे असं उचललंय असंच इथं रेस्ट करायचं, असंच इन्क्लाइन करायचंय त्याला. असं प्लेन उचललं आणि असं ठेवलं जमणार नाही, क्वेश्चन चुकतो. हा क्वेश्चन तुम्हाला 10 मार्कसाठी क्वेश्चन आहे. ओके, तर त्याला काय करायचं, तुम्ही बरोबर असं उचलून असंच इथं इन्क्लाइन करायचं. असंच इन्क्लाइन केलेले बेसिकचे व्हिडिओ ह्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले, तो बेसिकचा व्हिडिओ बघा, ज्यांनी बघितला नसेल त्यांनी. ओके, इथपर्यंत आलं. त्याच्यानंतर हे तुमचा कोणता पॉईंट आला, ए बी, हा सी आणि हा डी आला. मग काय करतो आपण, ह्याचे प्रोजेक्शन काय करायचे, वर घ्यायचे. ओके, ह्याचे प्रोजेक्शन वर घ्यायचे. आणि ह्याचे प्रोजेक्शन काय करायचे, इकडे वळले. म्हणजे तुम्हाला इथं पहिला हा ए बघा, ए इथं भेटला,
ए हा पॉईंट भेटला, म्हणजे हे A1 D1 C1 B1 घेऊ आपण. हे A1 डॅश भेटला. त्याच्यानंतर इथं तुम्हाला B1 डॅश भेटला. काय भेटला? B1 डॅश. ओके. त्यानंतर C1 डॅश इथं भेटला, C1 डॅश. आणि इथं तुम्हाला काय भेटला? D1 डॅश. ओके. हे प्लेन काय करायचं? इन्क्लाइन करून घ्यायचं. ओके. सॉरी, काय करायचं? जॉईन करून घ्यायचं. हे प्लेन झालं. म्हणजे हा तुमचा कोणता होता? टॉप व्ह्यू होता हा, आणि हा तुमचा काय झाला? फ्रंट व्ह्यू झाला. कोणता व्ह्यू? फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू. ओके. हा टॉप व्ह्यू. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन ड्रॉ झाला. तर अजून क्वेश्चन ड्रॉ झालाय का? नाही. काय राहिलंय? सगळ्यात महत्त्वाचं डायमेन्शन राहिले. म्हणजे आपण इथं डायमेन्शन किती घेतलेलं बघा. तुम्हाला डायमेन्शन माहिती 3:1 एरो आहे. लाईनमध्ये शिकलाय तुम्ही 3:1 एरो द्यायचे. हे किती डायमेन्शन आपलं? 35 आहे. ओके. हे किती तुमचं डायमेन्शन? 50 डिग्री, सॉरी 50 mm. इथं तुम्ही 50 mm डायमेन्शन द्यायचं. अशा प्रकारे प्रोजेक्शन ऑफ प्लेनचा 10 मार्कचा क्वेश्चन आपण सॉल्व केलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या इंजिनिअरिंग मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.